हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग मी संडेचा स्टार्ट केला आहे मॉर्निंगपासून. बाहेर गेलेली थोडंसं काम होतं आणि येत ना मला हे नवीन कम्फर्ट दिसले, ते घेऊन आले. कारण ब्लॅकवाला कम्फर्ट ना मी पहिल्यांदाच पाहिलेला, तर तो पण ट्राय करून बघायचा होता. तर मॉर्निंगला ना माझ्या लक्षात आलं की मी सॅटर्डेला संध्याकाळी तेलच लावलं नाही केसांना. अमायराला आणि मला दोघांसाठी आम्ही तेल गरम करून घेतले. सध्या मला हेअरफॉलचा जास्त प्रॉब्लेम झाला आहे. इतकं हेअरफॉल होतं आहे ना, मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला की किती हेअरफॉलचा त्रास आहे. नेहमी ज्यावेळेस मी अमायराच्या केसांना तेल लावत असते ना, ती मला नेहमी विचारत असते की "मम्मा, माझे केस कधी लांब होतील, कधी लांब होतील?" कारण तिला अजिबात आवडत नाहीत शॉर्ट हेअर्स. तिचं ज्यावेळेस मी टक्कल केलं ना, त्यावेळेस पण भयंकर रडलेली. आता तिला सांगितलं की "तू रेग्युलर तेल लावून वगैरे घेशील ना अमायरा, तर मग तुझ्या केसांची लवकर वाढ होईल." आणि ना इथे कम्फर्ट मी ट्राय करत होते. इतका भारी वास आहे ना यार या कम्फर्टचा, सिरियसली. मी आता तो गुलाबी रंगाचा आणि निळ्या रंगाचे जे 2 कम्फर्ट होते ना आधीचे, त्यांना टाटा बाय बाय करणार आहे आणि कंटिन्यू आता मी नेहमी हेच कम्फर्ट घेणार आहे. खूप सुंदर वास होता आणि कपड्यांमध्ये पण ना इतका छान वास येतो, असं वाटतं की आपण कोणतं तरी परफ्यूम लावून ठेवलं आहे की काय. कम्फर्ट वगैरे टाकून मशीन लावली. त्याच्यानंतर ना हे तुम्ही बघू शकता माझ्या केसाची हालत, बापरे! मला एकदम कारण कळत नाही. मी एवढ्या हेअर रेमेडीज वगैरे सेव्ह करून ठेवलेत ना, पण ते पण सुचत नाही की नक्की कुठली हेअर रेमेडी ट्राय करू. तुम्हाला पण काहीतरी माहिती असेल तर प्लीज मला सांगा, कारण मी खूप आता परेशान झाले हे सगळे हेअरफॉल बघून. आदिवासी हेअर ऑइल आहे ना, ते पण मी ऑर्डर केलेलं, पण अजून यूज नाही केलं, कारण थोडासा डाऊट आहे त्या तेलाबद्दल पण. दुपारी आम्ही टिफिन द्यायला गेलो, मी आणि अथर्वला सोबत घेऊन गेले मी, कारण आज संडे होता. अथर्वला बोलले की "तू माझ्यासोबत फिर आता दिवसभर, जे काय काम असतील." तर त्याला मी आज सोबतच ठेवलेलं सकाळपासून. भांडे पण घासलेले त्याने माझ्यासाठी. टिफिन दिलं आणि ना घरी येते फिश घेतली. अथर्व बोलला की त्याला फिश खायची फ्राय. फिश फ्रायचा मसाला बघत होते. मला सवाईचे ना सगळे मसाले खूप आवडतात. सोबतच गहू पण घेतलेलं मी 5 किलो. DMartचं जे गहू घेतलेलं ते संपलंय आणि लोकल दुसऱ्या ह्या दुकानातून घेतलं. घेताना तरी लोकवन गहू असं लिहिलेलं होतं, पण मला ते लोकवन गहू वाटत नाही, कारण चपात्या पण थोड्याशा ना अशा लाल रंगाच्या होतात. दळायला पण टाकले आणि याच्यानंतर ना DMartमधूनच मी घेऊन येईन बाबा गहू, का असं बाहेरून घेणारच नाही. ही खूप वेळा ट्राय करून फसले मी. आता बाहेरचे जे गहू घेते ना, तर ते सूट होत नाहीत. किंमत पण सेम आहे, ₹42 किलो असं काहीतरी, तरी पण ते मला नाही आवडलं. घरी आले, फिश वगैरे साफ करून घेतले आणि ज्या फिशवाल्या काकी होत्या ना, त्यांनीच थोडंसं कट वगैरे करून दिलं होतं क्लीन करून. घरी आल्यानंतर थोडंसं वॉश वगैरे केले आणि मग हे मसाले वगैरे मिक्स केले. तसं तर सवयीचे जे मसाले आहेत ना, त्याच्यामध्ये सगळं असतं ऑलरेडी. अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू टाकून फक्त मसाला जरी टाकला ना, तरी होऊन जातं. तरी पण मी थोडंसं रंग येण्यासाठी ना, हळद आणि लाल मिरची टाकलेली, घरात होती ती. आणि परत हे फिशला लावून घेतले व्यवस्थित असं आणि एक अर्धा तास तरी ठेवून दिलेलं मॅरिनेट व्हायला. जेवढं मॅरिनेट होईल ना, तेवढं छान लागतात. चिकनचं पण तसंच आहे, पण फिशला एवढं जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालतं. मॅरिनेट करून ठेवल्यानंतर एक अर्ध्या तासाच्या नंतर मी फ्राय करून घेतले आणि अथर्व आणि अमायरा दोघांना पण मीच फिश चारली, कारण या बांगड्यामध्ये मे बी ना जास्त काटे वगैरे असतात, त्यांना खाता येत नाही, ते लहान आहेत खूप. मी स्वतः कधीही खात नाही नॉनव्हेज, फिश खात नाही. कधी चिकन वगैरे खाते, पण काय माहिती आजकाल मला ना नॉनव्हेज खायला नकोसं वाटतंय. जेवण झाल्याच्या नंतर ना मी हा Mishoच्या ड्रेसचा रिव्ह्यू देणार असं 2-3 वेळा तुम्हाला सांगितलेलं, पण वेळच भेटला नाही, तर फायनली तो पण रिव्ह्यू देते मी. हा आहे Mishoचा ड्रेस मागवलेला फक्त आणि फक्त ₹189 मध्ये, 189 मध्ये. दिसायला पण छान आहे. किंमत बघायला गेलं तर ठीक आहे. नॉर्मली 3 स्टार देऊ शकते. कपड्याची क्वालिटी एवढी छान नाही आहे. वॉश केल्यानंतर 1-2 वॉशनंतर बघूया आता याचा रिझल्ट काय आहे. नॉर्मली तर ओके वाटला, दिसतोय पण छान आणि फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट आलेली आहे. घेऊ शकता. किंमत कमी आहे, परंतु मला नाही वाटत की एवढं ₹200 आपण घालणार आणि फक्त 3-4 वॉशमध्ये जर ड्रेस खराब होत असेल तर काय अर्थ नाही. चहा अथर्वने दिलाय मला बनवून. थँक्यू अथर्व, थँक्यू सो मच. आता एवढा चहा दिलास ना, तर तो केलेला पसारा पण आवरणार आहे प्लीज. अरे यार, म्हणतो सकाळी किती छान भांडे घासू लागलास मला. किती गोंडस बाळ झालंय ग माझा गुड बॉय. फ्लॅशलाईट लाव. लय हुशार झाले अथर्व, लय हुशार झाले, है ना अथर्व, है ना?
आणि ना इथं रात्रीचे 7-7:30 वाजलेले आणि इथून गावातून पालखी गेलेली एकविरीला. पालखी येत होती त्याच्यामुळे फटाके वगैरे लावलेले. मी खूप घाबरत होते कारण तिथंच तो बोर्ड पण होता आणि गाडी वगैरे होती. तर पालखीचं वगैरे दर्शन घेतलं आम्ही. खूप छान वाटलं. असं नेहमी काही ना काही प्रोग्राम होत असतात तिथे. छान वाटतं ते बघून. तर ते झाल्याच्या नंतर मी स्वयंपाक बनवायला घेतला. चिकन बनवायचं होतं. खूप उशीर झालेला मला. तर कांदा वगैरे भाजून घ्यायचा होता. वाटण बनवलं. चिकनचं अळणी बनवायला ठेवलेलं साईडला आणि खोबरं भाजून घेतलं, कांदा वगैरे भाजून घेतला, मसाले वाटून घेतले. त्याच्यानंतर डायरेक्ट उशीर होत होता म्हणून मी सगळं स्वयंपाक करून घेतला. कारण व्हिडिओ मला जास्त इम्पॉर्टंट नव्हता त्यावेळेस. लवकर काम आवरायचे होते. ऑलरेडी खूप लेट झालेला. भाकरी वगैरे बनवून झाल्याच्या नंतर अथर्वला आणि अमायराला जेवायला दिलं. त्याच्यानंतर टिफिन भरला. मी आणि आहू टिफिन द्यायला गेलेलो. टिफिन देऊन घरी रिटर्न येते केक घेतला आम्ही कारण आहूंची सॅलरी झालेली आणि नेहमी ज्यावेळेस सॅलरी होते त्यावेळेस ना ते आम्हाला केक घेऊन येत असतात. अथर्वला आणि अमायराला माहीत नव्हतं की आम्ही येताना केक घेऊन येणार आहे. त्यांच्यासाठी हे सरप्राईज होतं. तर दोघे पण खूप खुश झालेले केक बघून. आहो बोलत होते की तुझ्यासाठी चीज केक घे म्हणून कारण मला चीज केक खूप आवडतो. परंतु अथर्व आणि अमायरासाठी जो चॉकलेट केक घेतला मी बोलले की मला पण तेच घ्या, परत वेगळे नको. तर ते घेतलं आणि हे मला खूप छान वाटलं लिहिलेलं. मी असंच व्हिडिओ शूट केला आणि तो जो दुकानवाला होता ना तो पण बघत होता की ही काय एवढं व्हिडिओ करते वगैरे. आजकाल सगळ्यांना समजलं असेल की बघाल तिथं असे छोटे ब्लॉगर्स तयार झालेले आहेत. आणि हा होता माझा एक छोटासा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.